विमोचन राम, माझा बंध विमोचन राम. नमस्कार. सकल संत विचार मंच आणि पिताश्री परिवार पुणे यांच्या सहकार्याने आपण गुरुवारीय व्याख्यानमाला आयोजित केलेली आहे. त्यात होणारी व्याख्यानं आपण युट्यूबवर टाकतोच आहोत. ती सर्वांना बघता येतातच. शिवाय आपण सर्वांनी हा चॅनल सबस्क्राईब करावा अशी मी आपल्याला विनंती करते. म्हणजे युट्यूब वरती ते अपलोड झालं की लगेच आपल्याला समजेल. तसंच या प्रवचनांची एक लिंक केलेली आहे, तीही आज मी ग्रुपवर टाकलेली आहे. ती सेव्ह करून ठेवा. ती प्रेस केली की सहजपणे एका पाठोपाठ एक अशी सगळी प्रवचनं आपल्याला ऐकता येतील. एका क्लिक वरती ती उपलब्ध होतील. तुमच्या सर्वांच्या या उत्तम प्रतिसादामुळे संत वाङ्मय सर्वत्र पोहोचवण्याचं कार्य योग्य दिशेने आम्ही करत आहोत. आपल्या सर्वांना त्याबद्दल मनापासून धन्यवाद देते आणि आता मी माझ्या विषयाला प्रारंभ करते. महाराष्ट्रामध्ये अनेक संत होऊन गेले. त्यांची मांदियाळी जनकल्याणार्थ या भारतभूमीवरती अवतरणच करत आहे. जसे वेदांत काळाचा विचार करता पुरुषाच्या बरोबर प्रकृती, शिवाबरोबर शक्ती, परब्रह्माबरोबर माया, तसंच पौराणिक काळामध्ये जर आपण बघितलं तर रामाबरोबर सीता आहे, पांडुरंगाबरोबर रुक्मिणी आहे आणि कृष्णाबरोबर राधा आहे. त्याच्याही पुढे येऊन आपण पुढचा विचार केला तर चोखोबांची सोयराबाई आहे, नाम्याची जनी आहे. अशा त्यांचं कार्य पुढे नेणाऱ्या आणि निरपेक्ष पद्धतीने त्यांना साथ देणाऱ्या, निष्काम भावनेने कार्य करणाऱ्या अशा स्त्री संत आहेत. समर्थ रामदासांच्या परंपरेमध्ये त्यांच्या कार्यात त्यांना उत्तम साथ देणाऱ्या अक्का स्वामी, वेण्णा स्वामी अशा अनेक स्त्रिया होत्या. पैकी वेण्णा स्वामी या समर्थ संप्रदायातील पारमार्थिक अधिकार मोठा असलेल्या महान विदुषी होत्या. श्री समर्थ रामदास स्वामींनी त्यांना सभेमध्ये उभं राहून कीर्तन करण्याची परवानगी दिलेली होती. अशा ह्या मिरज मठाच्या मठपती समर्थांच्या सत्शिष्या वेण्णा स्वामी यांच्या चरित्राचा, वाङ्मयाचा आणि कार्याचा थोडक्यात आढावा आज आपण घेणार आहोत. आज ज्याला आपण कोल्हापूर म्हणतो त्या करवीर नगरीमध्ये महालक्ष्मीचं मंदिर आहे. पंचगंगा नदीच्या किनाऱ्यावर वसलेलं हे शहर धार्मिक दृष्ट्या महत्वाचं आहे. त्याला दक्षिण काशी असं सुद्धा म्हणतात. तिथे पुराण ग्रंथाच्या तत्वज्ञानाचे ज्ञाते आणि ज्योतिष शास्त्राचे जाणते असे गोपजी पंत देशपांडे नावाचे विद्वान गृहस्थ आणि त्यांच्या धर्मपत्नी राधिकाबाई राहत होत्या. कोल्हापूरला राहत होत्या. महालक्ष्मीची भक्ती करणारे असे हे दोघ जण होते. घरामध्ये श्रीरामाची कुळ परंपरा होतीच होती, पण महालक्ष्मीची भक्ती करणारे या पती पत्नीला देवीच्या आशीर्वादाने इसवी सन 1628 मध्ये कन्यारत्न प्राप्त झालं. दोघांना खूप आनंद झाला. ज्योतिषाचे जाणकार होते, त्यामुळे लगेच त्यांनी मुलीची पत्रिका मोठ्या उत्साहाने तयार करायला घेतली. पण बघतात तर कुंडलीमध्ये वैधव्य योग होता. मन थोडस खट्टू झालं, उद्विग्न झालं, उदास झालं. पण त्याचबरोबर आध्यात्मिक उच्च स्थानाच्या प्राप्तीचाही योग होता. अर्थात गोपजी पंतांनी मुलीच्या वैधव्य योगाबद्दल कोणालाच काही सांगितलं नाही. गोपजी पंतांकडे बारशाचा सोहळा अगदी खूप मोठ्या आनंदाने साजरा झाला आणि खूप सर्वजण आले होते. पाळणा सजवला होता, गाणी म्हणत होते आणि सगळ्यांना मिठाई वाटली जात होती. अशा या आनंदाच्या वातावरणामध्ये त्या छोट्या चिमुरडीचं नाव वेण्णा असं ठेवण्यात आलं.
त्या निरागस तिच्या त्या सगळ्या बालक्रीडा सुरू झाल्या. गोपजी पंत आणि राधिकाबाई यांना खूप आनंद होत होता. पण कुणालाच माहिती नसलेल्या या कुयोगाची आठवण होताच गोपजी पंत मात्र खिन्न होऊन जायचे. राधिकाबाईंच्या वात्सल्यात आणि आजूबाजूच्या लोकांच्या प्रेमामुळे वेण्णा हळूहळू 6 वर्षाची झाली आणि ती सुद्धा आनंदात असायची. शेजारा पाजारा सगळ्यांशी अगदी लढिवाळपणे बोलायची. आजूबाजूची लोक सुद्धा तिच्यावर खूप प्रेम करत होते. तिचं तो लढिवाळपणा, तिचं ते बोबडं बोलणं आणि त्यानंतर हळूहळू तिचं एक 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 उत्कर्ष त्यांनी पाहिला होता. रामभक्तीचे संस्कार वेण्णा स्वामींवरती लहानपणीच झाले होते. आणि स्त्रियांना शिक्षण देणं किंवा त्यांना लिहिता वाचता आलं तर त्या बिघडतील अशी धारणा असणाऱ्या त्यावेळच्या समाजामध्ये स्त्रियांना म्हणजे दुर्लक्ष, शिक्षणाकडे स्त्रियांच्या दुर्लक्ष केलं जायचं. अशा ह्या सगळ्या काळामध्ये स्त्रियांना शिक्षण हे दुर्लभ होतं आणि त्यावेळी वेण्णाला शिक्षण लाभलं होतं. गोपजी पंतांनी तिची शिक्षणाची स्वतंत्र व्यवस्था केलेली होती. पत्की गुरुजींनी तिला सगळी अक्षर ओळख करून दिली. वेण्णा आता राम आणि कृष्णाच्या छोट्या छोट्या कथा सुद्धा वाचायला लागली होती आणि ते सगळ्यांना सांगण्यात पण तिला खूप मजा यायची. लोकांना सुद्धा आपल्या मधुर वाणीने ती जसं सांगत होती तसं लोक सुद्धा भक्तिभावाने तिला एक उत्तेजन देत देत तिचं सगळं ऐकत होते आणि या सगळ्या गोष्टी लोकांनाही आवडत होत्या. हळूहळू वेण्णा थोडी मोठी झाली. एकनाथी भागवत, भावार्थ रामायण अशाही ग्रंथ वाचायला तिने सुरुवात केली. अनेक प्रकारची स्तोत्र तिने पाठ केली आणि ग्रंथांमधनं थोडं थोडं तत्वज्ञान आलं ना की मग मात्र तिला जरा प्रश्न पडायला लागले. पण त्याविषयी जिज्ञासेने ती तिच्याच आई वडिलांना हे सगळे प्रश्न विचारायला तिने सुरुवात केली. अर्थात तेही गोपजी पंत तिचे वडील हे सुद्धा त्यामध्ये हुशार होते, जाणते होते. ते तिच्या प्रश्नांची उत्तरं अगदी सुयोग्य रीतीने देत होते. काही वेळेला आई सुद्धा त्या प्रश्नांची उत्तरं द्यायची. वेण्णा आणखीन थोडीशी मोठी झाली आणि त्यावेळच्या प्रथेनुसार वेण्णाचं लग्न वयाच्या 8व्या वर्षी मिरजेच्या देशपांड्यांच्या मुलाशी झालं. चांगलं सधन कुटुंब होतं, सुसंस्कारित कुटुंब होतं. वेण्णाचं लग्न ठरलं, वेण्णाचं लग्न झालं, हे सगळं झालं आणि वेण्णा देशपांड्यांची सून झाली. माहेरच्यांचा निरोप घेऊन ती सासरी आली आणि तिथे सुद्धा ती सगळ्यांच्या कौतुकाचाच विषय ठरली. सर्व किचं अगदी छान सुरळीत चालू होतं. वेण्णा माहेरपणाला म्हणून लग्न झाल्यानंतर थोडे दिवसांनी कोल्हापुरामध्ये आली. सासरी तिचं ते सगळं कौतुक बघून गोपजी पंत आणि राधिकाबाई या दोघांना खूप आनंद झाला आणि मुलीचं अगदी कसं व्यवस्थित चाललंय यामुळे ते समाधानी पण होते. अर्थात गोपजी पंतांना पुढची कल्पना होतीच. तिचं लग्न जे होतं ते मात्र भातुकलीच्या खेळाप्रमाणे ठरले. माहेरी आलेल्या वेण्णाला तिच्या नवऱ्याच्या मृत्यूची वार्ता ऐकायला मिळाली. वैधव्याची कुऱ्हाड तिच्यावर कोसळली. आई वडील, सासू सासरे सगळ्यांनी तिला खूप सांभाळून घेतलं. लहान होती त्यामुळे तिच्या जीवनाला एक वेगळं वळण देण्याचा त्यांनी प्रयत्न सुद्धा केला. अर्थात वेण्णाने सुद्धा दृढपणे स्वतःला सावरण्याचा प्रयत्न केला. तशी लहान असली तरी एकनाथी भागवत, भावार्थ रामायण हे सगळं वाचत होती. अध्यात्माची तिला आवड होती. हळूहळू तिने स्वतःला आवरायचा प्रयत्न केला, सावरायचा प्रयत्न केला आणि हे भावार्थ रामायण, एकनाथी भागवत हेच तिचं जीवन सर्वस्व बनलं. हळूहळू ते वाचता वाचता वेण्णा अंतर्मुख व्हायला लागली. वाचन करताना तिला अनेक प्रश्न पुन्हा पुन्हा पडायला लागले. शंका येत होत्या. एकदा सगळं काम आटपून ती जेव्हा सासरी होती त्यावेळेला
तुळशी वृंदावनाजवळ ती बसत असे. घरातली सगळी कामं करायची आणि सगळी कामं आटपून तुळशी वृंदावनाजवळ बसून ती एकनाथी भागवत वाचायला सुरुवात करायची. एकनाथी भागवत हे देशपांड्यांकडे सुद्धा होतं, कारण तिच्या सासऱ्यांनी म्हणजे वेण्णा स्वामींच्या सासऱ्यांनी नाथांचा अनुग्रह घेतलेला होता. त्यामुळे त्यांच्याकडे हे एकनाथी भागवत होतं आणि ते सगळं ती वाचत असे. जे माहेरी वाचत होती तेच तिकडे सासरी सुद्धा वाचत होती. प्रश्न तर तिला नेहमीच पडायचे, पण आता मात्र कुणाला प्रश्नाची उत्तरं विचारायची हाही एक मोठा प्रश्नच असायचा. एवढ्यात हे सगळं वाचत बसलेली असताना तुळशी वृंदावन जवळ बसलेली होती आणि तिथे हे वाचत असताना मोठ्यांदी जय जय रघुवीर समर्थ अशी गर्जना ऐकू आली. आणि एक तुंबाभर पाणी मिळेल का, एक तुंबाभर दूध मिळेल का, असं त्या संन्यासाने विचारलं. दूध आहे पण मारुतीच्या अभिषेकाला ठेवलंय असं आतूनच सासूबाईंनी सांगितलं. आणि ते ऐकताच तो संन्यासी पुढे गेला. त्या संन्याशाने दूध मागितलं आणि तरी वेण्णाला थोडस दुःख झालं आणि तो थोडीशी खिन्न पण झाली. पण त्या संन्यासाची ती वाट पाहायला लागली. तो पुन्हा येईल का? किती छान त्यांनी जय जय रघुवीर समर्थ म्हटलं होतं, तुंबाभर दूध मागितलं होतं, हे सगळं तिला आठवत होतं. पुढे काही दिवसांनी पुन्हा भिक्षेसाठी हाच संन्यासी इथे आला आणि त्याही वेळेला वेण्णा एकनाथी भागवत वगैरेच वाचत होती. तिथे त्यावेळेला भिक्षा मागताना सासूबाई म्हणल्या, थांब मी आतून घेऊन येते बरं भिक्षा, असं म्हणून त्या आत गेल्या. त्यावेळेला त्या संन्यासानी वेण्णाला विचारलं, बाळा काय वाचतेस तू, याचा अर्थ तुला समजतो का? तेव्हा वेण्णा म्हणाली, भक्तिभावानी ग्रंथ वाचावा एवढंच मला माहितीये. अनेक शंका येतात पण सांगणार कोण, तुम्हाला विचारू का? समर्थ म्हणाले, हो अगदी निशंकपणे विचार. वेण्णानी त्यावेळेला 10 ओव्यांमध्ये 25 प्रश्न विचारले होते. स्वामींनी त्याची 11 ओव्यांमध्ये उत्तरं सुद्धा दिली आणि ही प्रश्नोत्तरही समर्थ संप्रदायाला पुढे वरदान ठरलेली आहे. वेण्णाबाईंच्या या रचनेत गेयता होती, भक्ती होती, श्रद्धा होती आणि त्यामुळे त्यात तिला ते विचारताना आनंद सुद्धा होत होता. वेण्णाबाईंनी विचारलेले प्रश्न असे होते, वक्तयास पुसे हा जीव कवण, वक्तयास पुसे जीव हा कवण, शिवाचे लक्षण सांगा स्वामी. सांगा स्वामी आत्मा कैचा तो परमात्मा, बोली जे अनात्मा तो कवण. कोण जे अविद्या सांगी जे जी विद्या, कैसे आहे आद्याचे स्वरूप. असे जवळजवळ 10 अशा ओव्या आहेत आणि त्या 10 ओव्यांमध्ये 25 प्रश्न विचारलेले आहेत आणि त्याची उत्तरं स्वामींनी दिलेली आहेत. वेण्णाच्या प्रश्नामधनं तिचा व्यासंग केवढा मोठा आहे हे त्याच वेळी समर्थांच्या लक्षात आलं. हे 25 प्रश्न म्हणजे वेदांताचं गीतेचं सारच आपल्याला वेण्णा विचारते आहे हे त्यांच्या लक्षात आलं आणि समर्थांनी त्यांच्या अमोघ वाणीने त्याची उत्तरं सुद्धा दिली. श्रोतयाचा प्रश्न, जीव हा अज्ञान, जया सर्वज्ञान, तोची शिव श्रीराम. शिव पर आत्मा, त्या पर परमात्मा, बोली जे अनात्मा, अनुर्वाच्य श्रीराम. विषय अविद्या, त्यागावी ते विद्या, निर्विकल्प आद्याचे स्वरूप. कल्पना हे माया, तत्व मूळ माया, यासी चाळावया चैतन्याची. अशा प्रकारे त्यांनीही उत्तर दिली. प्रपंच, माया, मूळ माया, शून्य,
जाणता, सत्ता, निर्गुण, सगुण, ब्रह्मखूण असे अनेक प्रश्न त्यांनी विचारले आणि त्याची 11 ओव्यांमध्ये उत्तर देऊन भिक्षा घेऊन समर्थ पुढे गेले. भिक्षा मिसे लहान थोरे पहावी घरांची घरे, अशी भिक्षेच्या निमित्ताने अनेक रत्न समर्थांनी पाहिली, ओळखली आणि लिहिता वाचता येताय की नाही पाहून नंतरच आपल्या वाचना वाचता येणं हे अत्यंत महत्वाचं होतं. कारण त्यांना पुढे संप्रदाय पुढे न्यायचा होता, लोकांपर्यंत सर्व गोष्टी पोचल्या होत्या, संघटन करायचं होतं आणि हे धर्म संस्थापनेचं कार्य करायचं होतं. आणि त्यामुळे लिहिता वाचता येत आहे की नाही, अध्यात्माची गोडी आहे की नाही, त्यात त्यांची प्रगल्भता वाढण्याची शक्यता आहे का नाही, हे सगळं पाहून त्यांनी त्यांना आपल्या आपल्या संप्रदायामध्ये सामावून घेतले. अगदी लहान लहान मुलं त्यांनी आपल्या संप्रदायामध्ये सामावून घेतली, कारण मातीच्या गोळ्याला आकार देणं पटकन सहज शक्य असतं. आपल्याला आपल्या कार्यात उपयोगी असणारं असं एक अनोखं रत्न आज प्राप्त झालंय, याचा समर्थांना आनंद झाला. वेण्णाने सुद्धा ती अजान दिव्य मूर्ती पाहून तो उपदेश श्रवण पुरुष अधिकारी आणि साधक भक्त जेव्हा एकमेकांना पाहतात तेव्हा त्यांना परस्परांची स्पंदन जाणवतात. सद्गुरु सत्शिष्य होण्याचे योग त्यांना त्याची ओढ निर्माण करतात आणि तसंच वेण्णाला सुद्धा ती ओढ निर्माण झाली. साधना, चिंतन, एकाग्रता तिची वाढतच गेली. एकदा तर ते भिक्षा मागायला आलेले असताना आपल्या चरणी मला ठाव द्यावा असं वेण्णांनी सुचवलं सुद्धा. समर्थ इच्छा असं म्हणून रामदास स्वामी निघून गेले. श्रीरामांना ते समर्थ म्हणत होते आणि त्यामुळे श्रीरामाची इच्छा असं त्यांना म्हणायचं होतं. वेण्णाबाईंचे सासरे हे एकनाथांचे अनुग्रहित होते आणि त्यांचे आणि समर्थांचं सुद्धा मधून मधून बोलणं होत असे भिक्षा मागायला आलेले असताना. आणि त्यावेळेला ते असं म्हणाले की मी एकनाथ महाराजांचा अनुग्रहित आहे बरं. त्यावेळेला समर्थ रामदास म्हणाले मी एकनाथांच्या कुळातला बरं, असं समर्थ त्यांना म्हणाले. तेव्हा वेणाबाई त्यांच्या सासू सासऱ्यांबरोबर रोज त्यांच्या कीर्तनाला जात होत्या. पुढे हे असं वर्षभर चाललेलं होतं, पण काहीही घडत नव्हतं. वेण्णा ओढ मात्र वाढत चालली होती. पुढे समर्थ कोल्हापूरला गेल्याचं कळलं. वेण्णा सासू सासऱ्यांची परवानगी घेऊन कोल्हापूरला माहेरी आली. वेण्णाच्या आयुष्यात सद्गुरु भेटीची ओढ लागलेली होती. तिची साधना जी होती ती शुद्ध स्वरूपात चालू होती. अंबाबाईच्या देवळामध्ये समर्थांची कीर्तनं सुरू झाली. वेण्णाला खूप आनंद झाला आणि ती सुद्धा आई वडिलांच्या बरोबर रोज कीर्तनाला जायला लागली. कीर्तनातला उपदेश ग्रहण करायला लागली. आणि एक दिवस समर्थांनी पूर्वरंगामध्ये सांगितलं, सन्मार्गावर जाताना लोकनिंदेला घाबरण्याचं काहीच कारण नाही. सन्मार्गावर जाताना लोकनिंदेला घाबरण्याचं काहीच कारण नाही. पराचा कावळा करून लोकनिंदा करण्यामध्येच निरुद्योगी माणसांना मजा येते. हे किती आजही आपल्याला पटतं हे लक्षात येतं. कारण पराचा कावळा करून लोकनिंदा करण्यामध्येच निरुद्योगी लोकांना मजा वाटते, हे त्यांनी बोलता बोलता सांगितलं. वेण्णाने ते सुद्धा मनामध्ये ठेवून घेतलं. उत्तर रंगामध्ये मीराबाईंचं आख्यान लावलं आणि ते आख्यान लावता क्षणीच आत्मनिवेदनाचं रहस्य हळूहळू वेण्णाला उलगडत गेलं. हे कीर्तन न चुकता ऐकणं, त्याचं मनन चिंतन करणं हे वेणाचं अखंड चालू होतं. तिने एकही दिवस त्यातला चुकवला नाही.
आज मात्र वेण्णाच्या जीवनामध्ये आनंदाचा प्रसंग होता. समर्थ रामदास स्वामी त्यांच्या घरी येणार होते. सडा रांगोळी करून पूजेची तयारी वगैरे वेण्णांनी अगदी आनंदाने केली. राधिकाबाई आणि गोपाजी पंत यांच्यासह वेण्णा समर्थांचा अनुग्रह घेणार होती. सद्गुरु वचनी विश्वासपूर्ण हे सत्शिष्याचं लक्षण हा वेण्णाचा स्वभाव झालेला होता. श्री समर्थांचं कीर्तन ऐकणं, त्याच्यावर चर्चा करणं, त्यांच्या बरोबर शंकांचं समाधान, अनुग्रह घेतलेला होता. त्यांच्या आज्ञेप्रमाणे वागणं कोणाचं तरी माईक चालू आहे. कृपया त्यांनी बंद करावा. श्री समर्थांचं कीर्तन ऐकणं, त्यावर चर्चा करणं, त्याच्याबरोबर शंकांचं समाधान करणं आणि त्यांच्या आज्ञेप्रमाणे वागणं हे सगळं सुरू होतं. आणि हे सगळं पाहता समाजातील निंदेचा जोर वाढला होता. जाता येता अपशब्द कानी पडू लागले होते. टोमणे ऐकायला येत होते. लोकनिंदा ही दैनंदिन गोष्ट झाली होती. तेव्हा वेण्णाबाईंच्या मनातल्या भावना अगदी स्पष्ट होत्या आणि त्या त्यांनी स्फुटकाव्यामध्ये वर्णन केलेले आहे. आणि त्या व्यक्त करताना असं म्हणतात, देह माझे मन माझे सर्व नेले गुरुराजे, आम्ही गुरुनाथ पंथी मुद्रा दिधली होती, आम्ही स्वामींचे अंकित राम नामे मुद्रांकित, गुरु वाक्य प्रेम नौका माया सागर तरलो देखा. तिची लोकनिंदा ऐकून आणि तिची सहनशक्ती पाहून मात्या पित्यांचंच मन कळवळून निघत असे. वेण्णा मात्र या सगळ्या गोष्टींकडे दुर्लक्ष करत होती आणि तिचं मात्र प्रवचन ऐकणं, त्यावर चर्चा करणं, ह्या सगळ्या गोष्टी चालूच होत्या. तीच आई वडिलांना समजवत सुद्धा होती. तिने आईला आणि वडिलांना सांगितलं, राम नामे विण मजकंठ वेना, कोणी वंदिती कोणी निंदिती वास मी त्याचा पाहिना, राम नामे विण मजकंठेना. हृदयी धरिले सद्गुरु चरण प्राणांतीही विसंबेना, रामे विण मज कंठेना. वेणीचे निजधन रामाचे जीवन, होणार ते का सुखे होईना, आणि रामे विण मज कंठेना. शेवटी जे घडायचं होतं तेच घडलं. एके दिवशी पहाटे 5 वाजले होते. प्रश्न उत्तर, त्याची चर्चा, समाधान हे सगळं चालू होतं. सद्गुरु आणि सत्शिष्य त्यामध्ये रंगून गेलेले होते. ही चर्चा चालूच होती. आता ही चर्चा झाल्यानंतर घरी जावं असं तिला वाटलं, पण काकड आरतीची वेळ झाली होती. आता काकड आरती करूनच जावं असं समर्थ आज्ञा, सद्गुरु आज्ञा वेण्णाला झाली आणि वेण्णाने ती शिरसावंद्य मानली. जिद्दीला पेटलेल्या निंदकांच्या हातामध्ये आयतच कोलीत मिळालं. आज आता या गोष्टीचा छडा लावलाच पाहिजे हे मनाशी ठरवून निंदकांनी वेण्णाला विषाचा पेला द्यायचं ठरवलं. तिची अग्नी परीक्षा घ्यायचं ठरवलं. वेण्णाने घरी आल्यानंतर पाहिलं, सर्व लोक तिथे होतेच. आई वडील अगदी स्तब्ध होऊन दीनवाणे तिथे बसलेले होते. वेण्णा आल्यावर ते सुद्धा उभे राहिले. लोकांनी तिला नेहमीप्रमाणे शिव्या दिल्या, निंदा केली, सगळं केलं. लोकांना तिने आपापल्या परीने समजवायचा सुद्धा प्रयत्न केला. आई वडील सुद्धा समजवत होते, पण ते पण हतबल होऊन गेले. कुणीच ऐकेना. एकच आरडाओरडा चालला होता, विषाचा पेला पी आणि सिद्ध कर, विषाचा पेला पी आणि सिद्ध कर. समर्थ रामदास स्वामींचं स्मरण करीत वेण्णानी तो पेला रिकामा केला आणि ती नामस्मरणामध्ये दंग झाली. 1 तास गेला, 2 तास गेले, 3 तास गेले.
जे विष प्यायल्यावर माणूस ताबडतोब मरून जातो, एवढं जहाल विष तिला दिलं. ते विष पचवलेल्या वेण्णावरती त्याचा काहीही परिणाम होत नव्हता. देवतारी त्याला कोण मारी? वेण्णाबाईंच्या मनातले भाव त्यांच्याच शब्दात सांगायचं झालं तर त्या म्हणतात, पतित पावन हो नाम तुझे, पतित पावन हो. ऐकोनिया कीर्ती घोष, आले टाकून स्वदेश. पाहता गुणदोष, हरी येईल ब्रीदास. वेण्णी म्हणे अंतर्भाव, चरणी निवेदिला सर्व. पतित पावन म्हणतोस ना, अरे तुला शरण आलीये मी, आता तरी तुझं ब्रीद लक्षात घे. मी तुझ्या चरणी आत्मनिवेदन केलेलं आहे. इथे विष देऊन लौकिक जीवन मी केव्हाच संपवलेलं आहे. आले स्वदेश टाकून, असं त्यांनी म्हटलेलं आहे. आता या भौतिक आपपर मानणाऱ्या विश्वामध्ये मला पुन्हा जाणं नाहीये. आता तूच माझा त्राता आहेस, माझ्या गुणदोषांसकट मला तू पदरात घे. वेण्णाबाई आत्मानंदी मग्न होत्या. लोकांच्या मनातली भीती मात्र वाढतच गेली. देवीचा कोप होईल की काय, असंही त्यांना आता वाटायला लागलं होतं. आता आई वडील सुद्धा वेण्णाला म्हणत होते, वेण्णा आता बास झालं, चल घरात चल. पण ती मात्र तिच्याच तंद्रीमध्ये होती. आणि तेवढ्यात जय जय रघुवीर समर्थ अशी एक आरोळी ऐकू आली. समर्थाची या सेवका वक्र पाहे, असा सर्व भूमंडळी कोण आहे. अशा तऱ्हेने श्लोक म्हणत म्हणत समर्थ आत शिरले. समर्थांना पाहताच निंदकांनी वेण्णाबाईची क्षमा मागायला सुरुवात केली. तेव्हा वेण्णाबाई म्हणाल्या, धन्य माझी निंदक जननी, जिव्हा करुणी क्षिजे. तुम्ही माझे खरे हितचिंतक आहात. राम नामाचं महत्व आणि सद्गुरूंचं महात्म मला केवळ आणि केवळ तुमच्यामुळे कळलं. त्याच वेळेला समर्थ राधिकाबाईंना म्हणाले, आज शेवटची भिक्षा मागायला आलोय तुमच्या घरी. त्यावेळेला आज्ञा करावी महाराज, आज जाऊन पटकन भिक्षा घेऊन येते. असं त्या म्हणाल्या खऱ्या, पण त्या तसं म्हणताच समर्थांनी वेण्णेलाच भिक्षेमध्ये मागून घेतली. वेण्णालाच भिक्षा म्हणून द्या असं त्यांनी विनंती केली. तिची मुमुक्षु अवस्थेकडून साधक अवस्थेकडे जी वाटचाल चालू होती ते पाहून तिला चाफळ मठात नेण्याचा विचार त्यांनी तिच्या माता पित्यांकडे प्रगट सुद्धा केला. आभाळाच्या कवेत न मावणाऱ्या वेण्णाला त्यांनी मोठ्या अंतःकरणाने निरोप दिला. चाफळला वेण्णाबाईंना अक्का स्वामींच्या स्वाधीन करून समर्थ मार्गस्थ झाले. ज्या काळामध्ये स्त्रिया घरातून बाहेर पडत नसत, त्या काळात वेण्णा स्वामींच्या माध्यमातून समर्थ रामदासांनी महान क्रांती केली. विधवेची सावली सुद्धा जिथे अपशकुनी ठरायची, त्या काळामध्ये वेण्णाबाई सारख्या बालविधवेला निर्भयपणे मठामध्ये नेलं. तिला मठाधिपती करणं, आध्यात्मिक विद्या देऊन गुरुपदी नेणं, हे करण्याचं सामर्थ्य फक्त समर्थांमध्येच होतं. त्या काळाची परिस्थिती पाहता समर्थांनी अक्काबाईंसारख्या विधवेला सुद्धा चाफळच्या मठाचं मठपती केलेलं होतं. त्या अक्का स्वामींच्या स्वाधीन समर्थांनी वेण्णा स्वामींना केलं. आज आपण बघतो स्त्री शिक्षणाचं, विधवांच्या उद्धाराचं श्रेय महर्षी कर्वे, सावित्रीबाई, ज्योतिबा फुले यांना दिलं जातं. त्याबद्दल दुमत अजिबात नाही. पण 450 वर्षापूर्वी हे कार्य समर्थांनी केलं हे विसरून चालणार नाही. त्यावेळी त्यांना काही त्रास झालाच नसेल का? त्यांना जननिंदा सोसावी लागली नसेल का? त्यांनाही लागली असेल आणि या विद्वांनाही लागली असेल, हे तितकंच खरं. त्यामुळे हे कार्य 450 वर्षापूर्वी समर्थांनी सुद्धा केलेलं आहे. पुढे तो भाग वेगळा आहे. असो, मिरज, कोल्हापूर या ठिकाणी वेण्णाबाई राहिल्या होत्या, सासर माहेर अशा पद्धतीने. पण मिरज आणि कोल्हापूर
इथे जननिंदा, रीतीभाती, वैधव्य यामुळे होणारा वेण्णाबाईंचा जो कोंडमारा होता तो चाफळला आल्यावर आपोआपच कमी झाला. तिथलं प्रसन्न वातावरण, श्रीरामाची सेवा, मोठ्या बहिणीसारखी मायेची पांघरण घालणाऱ्या अक्का स्वामी, सर्व गोष्टींनी वेण्णाबाई अगदी प्रसन्न होत्या. सकाळच्या अल्पोपहाराची आणि शिधा सामग्री वगैरे जी काही येते त्याची सगळी जबाबदारी त्यांच्यावर होती. ती सांभाळून त्या श्रीरामाच्या पूजेची तयारी करायच्या, मंदिराची झाडलोट करायच्या, भजन पूजन करायच्या, सर्व सेवा करत होत्या. भक्तिभाव आणि भजन, निरूपण आणि कथा कीर्तन, प्रेमळ भक्तांचे गायन आवडे देवा, असं दासबोधामध्ये श्री समर्थ म्हणतात. ते सर्व वेण्णाबाईंना माहिती होतं. वेण्णाबाईंचा तो भाव होता. श्रीराम हेच वेण्णा स्वामींचं कुलदैवत सुद्धा होतं. त्याला वंदन करताना त्या म्हणतात, राम गुणांचा सागरू, राम गुण सुखाचा सुरतरू, राम भक्तांचे माहेरू, राम विसावा जनांचा, राम मनाचे मोहन, राम जीवाचे जीवन, राम सदा समाधान ज्ञानियांचे ज्ञानियांचे. आणि या ज्ञानियांच्या रामाला त्यांनी कायमचं आपलंस करून घेतलं होतं. आपलं सर्वस्व श्रीरामाच्या चरणी अर्पण करणाऱ्या वेण्णाबाईंची प्रतिभाशक्ती चाफळला जागृत होत होती. अनेक स्फुटक काव्य अभंग त्यांनी लिहिले. श्रीरामाची आरती शेजारती त्यांनी लिहिली. भक्ती ज्ञान वैराग्य यांचा त्रिवेणी संगम त्यांच्या अभंगातून, त्यांच्या काव्यातून आपल्याला पाहायला मिळतो. चाफळचा रामनवमीचा उत्सव जवळ आला होता. उत्सवाची सगळी जबाबदारी वेण्णाबाईंवरती सोपवून महंत मंडळींच्या समवेत अक्का स्वामी भिक्षा मागायला बाहेर पडल्या. मंदिरामध्ये उत्सवाची तयारी सुरू झाली आणि सगळी उत्सवाची तयारी आम्ही येईपर्यंत करून ठेव बरं, असं अक्का स्वामींनी तिला सांगितलं होतं. पण उत्सवाची तयारी सुरू झाली खरी, पण वेण्णाबाई आजारी पडल्या. उभं राहून जप करता सुद्धा त्यांना येईना. त्यांनी स्वतःला खांबाला बांधून घेतलं आणि उभं राहून जप केला. रामरायांना त्यांच्या जीवाची तगमग समजली. त्या रामरायाच्या डोळ्यामध्ये अश्रू आले आणि ते पाहिल्यावरती आपण रामरायांना कष्टी केलं, आपण उगाच त्याला त्रास दिला, असं वेण्णा स्वामींना सुद्धा वाटलं. ती व्यथा आपल्या अभंगातून त्या व्यक्त करतात. पतित पावना जानकी जीवना, अरविंद नयना रामराया, अक्का गावा गेली मज व्यथा आली, दयाळा राहिली नवमी तुझी, नवमी समारंभ होऊ द्या बरवा, मग देह राघवा, मग देह राघवा जाओ राहो, ऐकोनी करुणा अयोध्येचा राजा, मूर्तीच्या नयना अश्रू आले, ऐकोनी वचन जानकी जीवन, कृपेचा पावन वेण्णीस दिला. आपल्यामुळे रामरायाच्या डोळ्यात अश्रू आले हे पाहून त्यांनी भौतिक गाणं तुझ्या पुढे कधीच गाणार नाही असं कबूल केलं आणि त्या उत्सवाच्या तयारीला लागल्या. तापाने त्या खूप अशक्त झाल्या होत्या. त्यावेळेला रामाबाई नावाची स्त्री तिथे आली आणि अक्का स्वामींनी तुमच्या मदतीला पाठवलंय असं तिने सांगितलं. खर तर प्रत्यक्ष रामरायच तिच्या मदतीला धावून आले होते. त्या रामाबाई घरातल्या सगळी कामं करायला सुरुवात केली. त्यांच्या कामाचा झपाटा तो पाहता वेण्णाबाई अगदी थक्कच होऊन गेल्या. उत्सवाची सगळी तयारी करायची होती. बरं, तयारी म्हणजे साधी सोपी नव्हती. धान्य निवडून ठेवायचं, पापड कुरडया लोणची सगळं तयार ठेवायचं, सगळा शिधा काढून ठेवायचा, बाकीच्या कितीतरी गोष्टी होत्या. पण ह्या रामाबाईंचा कामाचा झपाटा वेण्णाबाईंना थक्क करून सोडलं त्यांनी. उत्सवाची सगळी तयारी पार पडली. वेण्णाबाईंच्या तब्येतीत सुद्धा फरक पडला. त्यांचाही उत्साह वाढला. भिक्षा घेऊन सगळी मंडळी परत आली आणि निवांत क्षणी वेण्णाबाई यांनी समर्थांचं दर्शन घेतलं. वेण्णाबाईंनी त्यावेळेला अक्काबाई तिथे बाजूला बसलेल्या होत्या. वेण्णाबाईंनी आपला आजारपण,
रमाबाईंनी केलेली मदत हे सगळं अक्कांना आणि समर्थांना सांगितलं. आणि तेव्हा ते आणि अक्का स्वामी म्हणाल्या, कोण रमाबाई? नाही म्हणजे कुठे आहेत त्या? अरेच्चा, अहो तुम्हीच तर पाठवलं होतं त्यांना, त्याच रमाबाई. हो, मी तर कुणाला पाठवल्याचं आठवत नाही, असं त्या समर्थांना म्हणाल्या. बरं बरं, त्यांना बोलवून आण, म्हणजे आमची पण ओळख होईल, असं म्हणून त्यांनाही बोलवायला सांगितलं. वेण्णाबाई स्वयंपाकघरात गेल्या. बघतायत तर रामाबाई कुठे दिसेच ना. आणि अक्काबाई पण इथे म्हणत होत्या, अक्का स्वामी मीही कुणाला पाठवलं नाही. प्रत्यक्ष श्रीराम मदतीला धावून आले, हे अक्का स्वामी आणि समर्थ या दोघांच्या लक्षात आलं. वेण्णाबाईंचा अधिकार किती मोठा होता हे आपल्या लक्षात येतं. नमो राम राया, नमो राम राया, येऊ दे सदया करुणा माझी, अखंडित मन जडो तुझे पायी, देसी तरी देई वर हाची. असं रामाबाई, असं रामरायाजवळ मागणं मागणाऱ्या वेण्णाबाईंनी अभंग, स्फुट प्रकरण, हिंदी रचना, हिंदी पद, असं अनेक प्रकार लिहिले. अष्टश्लोकी रामायण त्यांचं आहे, पंचीकरण आहे, पंचीकरण विवेचन आहे, अशी काव्यही त्यांनी केलेली आहेत. रघुनाथाचा कौल हे काव्य तर अप्रतिम आहे. कौल म्हणजे रामराया जेव्हा परत गेले होते ना, तर ते त्यावेळेला सिंहासनावरती बसतांच्या वेळचं त्यांनी जे वर्णन केलेलं आहे, तो कौल म्हणजे राजाकडून प्रजेला मिळालेलं वरदान. त्यांनी प्रजेनी मागण्या करायच्या आणि त्या जो राज्याधिकारी असतो त्यांनी त्या राजाने ते त्यांना प्रदान करायचं. त्या प्रेमपूर्वक रीतीने त्यांना मान्य करायच्या. हे जे असतं हे कौल म्हणजे राजाकडून प्रजेला मिळालेलं वरदान होतं. प्रजेनी मागणी केल्यानंतर प्रेमपूर्वक रीतीने लक्ष्मणा लिही रे, याची नोंद करून घे रे, असं रामाने म्हणायचं. त्यामध्ये रामाची आश्वासकता दिसते आपल्याला. आणि ही या काव्यामध्ये त्यांनी म्हटलेली आहे, ती त्यांनी निवेदन केलेली आहे. वेण्णास्वामींचं हे काव्य आहे. सदा वासना धर्मपंथे असावी, दयाशील चातुर्यता श्रेष्ठ द्यावी. हे मागणं आहे. सदा वासना धर्मपंथे असावी, दयाशीलता चातुर्यता घेतलेलं आहे. वदे राम लक्ष्मणा हे लिही रे, तुझ्या दर्शना आड काठी नको रे. वदे राम लक्ष्मणा हे लिही रे, प्रभू क्लेश घेऊन विश्रांती द्यावी, देहे तोवरी भक्ती तुझी घडावी. वेण्णा स्वामी ऐशा परी कौल दे रे, वदे राम लक्ष्मणा हे लिही रे. अशी सुंदर रचना आहे. त्यांचं सीता स्वयंवर हे 14 समासांचं आख्यान काव्य सुद्धा प्रसिद्ध आहे. स्वयंवराच्या प्रसंगाची आवड स्त्रियांच्या मनामध्ये स्वभावतःच असते. वेण्णाबाईंच्या सीता स्वयंवरामध्ये अगदी लहान लहान प्रसंगांचं, मोठ्या मोठ्या प्रसंगांचं यथार्थ वर्णन केलेलं आहे. अगदी सागर संगीत वर्णन केलेलं आहे. एक स्त्री वरमाला घेऊन बोहल्यावर उभी राहते, तेव्हा तिच्या मनातल्या स्त्री सुलभ ज्या भावना असतात त्या त्यांनी उत्तम प्रकारे व्यक्त केलेल्या आहेत. त्यातल्या हृदयद्रावक अशा कन्यादानाच्या ओव्या आहेत. जनकांनी मुलीला केलेला उपदेश आहे. मातृहृदयाचं वर्णन आहे. मंगलाष्टक सुद्धा आहेत. खरोखरीच हे काव्य, आख्यान काव्य ज्याला म्हटलं जातं, ते अवर्णनीय आहे. वेण्णा स्वामींचं रामायण सुद्धा आहे. हे 5 कांडांमध्ये आहे आणि त्याच्यामध्ये शते आहेत, म्हणजे 100 ओव्यांचं. असं हे 1536 श्लोकांचं रामायण आहे. त्यामध्ये राम गुहक संवाद, परस्पर प्रीतीवरती प्रकाश टाकणारा असा आहे. स्वयंवर समयी सीतेच्या हृदयात प्रभू रामचंद्रांची जी मूर्ती ठसली त्याचं वर्णन त्यांनी खूप सुंदर केलेलं आहे. वेण्णा स्वामींनी आणखीनही रामायण लिहिलेली आहे.
मंगल रामायण, छंदो रामायण, संकेत रामायण, लवकुश रामायण, सुंदर रामायण, शब्द रामायण, भाषा रामायण अशी 7 प्रकारची रामायण लिहिलेली आहेत असा उल्लेख गिरीधर स्वामींच्या काव्यामध्ये येतो. अर्थात ही सर्व रामायण आज उपलब्ध नसली तरी त्यातली काही उपलब्ध आहेत. त्यांची स्फुटकाव्य, रामायण, स्वयंवर असे ग्रंथ आजही त्यांच्या मिरज मठामध्ये उपलब्ध आहेत. असो, राममय झालेल्या वेण्णाबाईंच्या जीवनामध्ये बहे बोरगाव इथे एक अद्भुत घटना घडली. त्याचं वर्णन गिरीधर स्वामींच्या समर्थ प्रतापामध्ये आपल्याला वाचायला मिळतं. समर्थ स्थापित 11 मारुतींपैकी हा एक मारुती आहे. समर्थांबरोबर उद्धव स्वामी, वेण्णा स्वामी आणि त्यांचे शिष्यगण असे सगळे होते. वेण्णाबाईंनी कृष्णा नदीमध्ये स्नान केलं आणि त्यांनी आपली साडी नदीच्या काठावर वाळवत ठेवली. त्या ध्यानाला बसल्या. साडी वाळली की नंतर उठून ती घेऊन जाऊ असं म्हणून त्यांनी ठरवलं आणि त्या ध्यानाला बसल्या. ध्यानानंतर उठून साडी वाळली का म्हणून बघायला जातात तर तिथे साडी नव्हती. साडी कुठे गेली? बरं, त्यावेळेला काय अशी भरपूर साड्या नव्हत्या हो. एक अंगावर आणि एक वाळत टाकलेली, एवढ्या 2च साड्या असायच्या. त्यामुळे साडी कुठे गेली? अरे बापरे, साडी कुठे गेली असा विचार, स्त्री सुलभ विचार त्यांच्या मनामध्ये नक्कीच आला. आणि कुठेच साडी दिसेना. विचार करत करत त्या मठामध्ये गेल्या. त्यावेळेला त्या पाहतात तो समर्थांनी त्यांची साडी रामदासी मेखलेप्रमाणे गळ्यात अडकवलेली होती आणि समर्थ देहबोधावरती नव्हते. वेण्णाबाई ते पाहतच राहिल्या. हा काय प्रकार आहे? त्यांनाही कळेना. पण समर्थ ध्यानाला बसलेले आहेत, आपल्या देहबोधावर सुद्धा नाहीयेत. ध्यान पूर्ण झाल्यावरती मग सद्गुरूंना विचारू असा त्यांनी विचार केला. आणि तोपर्यंत काय करायचं तर आपणही सद्गुरूंच्या समवेत ध्यान करायला बसू असं त्यांनी ठरवलं आणि त्याही ध्यानाला बसल्या. त्यांचीही देहबुद्धी निघून गेली. देहबोध, त्या देहबोधापासून दूर झाल्या. श्री समर्थ आणि वेण्णा स्वामी या अवस्थेमध्ये 11 दिवस होते. उद्धव स्वामी त्यांच्या बरोबर होते. ते सर्व हे पाहत होते. 11 दिवस एक अंगी मेखला राहे. 11 दिवस एक अंगी मेखला राहे. उद्धव महंत 11 दिवस वाट पाहे असं वर्णन त्यांनी केलेलं आहे. समर्थांनी त्यावेळेला वेण्णा स्वामींना अद्वैत तत्वज्ञानाचा बोध केला होता. दोघेही समाधीस्थ झालेले होते आणि देहबोधावर नव्हते, पण त्यावेळेला अद्वैत तत्वज्ञानाचा बोध ये हृदयीचे ते हृदयी होत होता. वेण्णा स्वामींचा नरनारी हा भेद नाहीसा होऊन त्यांना अद्वैताचं ज्ञान प्राप्त झालं. मनातील स्त्री पुरुष हा भेद नाहीसा झाला आणि आत्मतत्व पाहण्याची नवीन दृष्टी त्यांना मिळाली. उद्धव स्वामी एका करुणाष्टकामध्ये म्हणतात, महाराज या कथेत समर्थांच्या मनाची ही एक उच्च अवस्था आहे. जसं गोपींची वस्त्र पळवून श्रीकृष्णाने गोपींची देहबुद्धी नष्ट केली होती, तशी वेण्णा स्वामींची देहबुद्धी आता नष्ट झाली होती. त्या निजानंदामध्ये आत्मस्वरूपी स्थिर झाल्या होत्या. त्यांना सद्गुरु कृपेचा परिसस्पर्श झाला होता. वेण्णा स्वामींची कठोर साधना, रामभक्ती, त्यांचं त्यागमय जीवन पाहून त्यांना अनुग्रह देण्याची परवानगी देण्यात आली. त्यांच्या शिष्या बाहियाबाई, त्यांचे शिष्य आणि त्यांचे पुढे शिष्य गिरीधर स्वामी अशी ही परंपरा आहे. तसंच मिरज मठाची सुद्धा, मठाधिपतींची सुद्धा परंपरा जी आहे ती वेण्णा स्वामींपासून सुरू आहे. जयराम स्वामींना त्रास देणारा दलील खान समर्थांच्या उपदेशाने अंतर्मुख झाला, ही कथा सर्वांना परिचित आहे. तो भाग सोडून आपण थोडे पुढे जाऊया.
की ही कथा सर्वांना परिचित आहे. समर्थांना हा दलील खान शरण गेलेला आहे. धर्म बदलायला सुद्धा तो तयार झाला होता, पण समर्थ त्याला म्हणाले, धर्म बापा ज्याचा त्यांनी प्रिय मानावा प्राणाहुनी, परी विधर्म्याच्या ठिकाणी अलोट प्रेम असावे. हे अलोट प्रेम असावं. समर्थांना जे जे वेगळ्या जातीतले शिष्य म्हणून व्हायला तयार झाले होते, त्यांना कुणालाही समर्थांनी धर्म बदलायला सांगितला नाही. हे इथे महत्वपूर्ण सांगावं वाटतं. असो, पण त्या दलील खानानी ब्राह्मणपुरीतली जमीन श्री समर्थांना दान म्हणून दिली. समर्थांनी तिथे हनुमंताचं मंदिर बांधलं आणि तिथे आपली कुबडी ठेवली आणि त्या ठिकाणी मठ स्थापन करून त्या मठाचे मठाधिपती म्हणून वेण्णा स्वामींना केलं. तिच्या सासू सासऱ्यांना तिथे आणून ठेवलं. तेही मिरजलाच होते ना, त्यामुळे त्यांनाही तिथे राहायला सांगितलं. त्यावेळेला जाताना समर्थांच्या पादुका वेण्णा स्वामींनी मागून घेतल्या होत्या. कारण आता समर्थ इथे पुन्हा केव्हा येतील माहिती नाही. निदान त्यांच्या चरण पादुका आपल्याकडे असाव्यात म्हणून त्यांनी त्या मागून घेतल्या. मिरज मठामध्ये आजही आपल्याला त्या पादुका, ती कुबडी पाहायला मिळते. मठाचा कारभार वेण्णाबाईंनी उत्तम रीतीने सांभाळला होता. मठ म्हणजे विद्यापीठ झालं होतं. प्रत्येक मठामध्ये संस्कार केंद्र आणि व्यायामशाळा असे. वेण्णाबाईंच्या मठात सुद्धा होतं. मुलं आपली लिहायला वाचायला शिकतील, त्यांच्यावर चांगले संस्कार होतील म्हणून त्या काळी त्यांचे माता पिता आपल्या मुलांना त्या मठामध्ये पाठवत असत. असंख्य ग्रंथांचं लेखन, विवरण, मनन, चिंतन तिथे होत असे. रामदासी संप्रदायामध्ये लेखन क्रियेला महत्व होतं. खुद्द वेण्णा स्वामींनी त्यांच्या जीवनामध्ये 200 पोथ्यांच्या नकला करून दिलेल्या आहेत, वेगवेगळ्या ग्रंथांच्या. त्यांनी स्वतःचे ग्रंथ तर लिहिलेच, त्या व्यतिरिक्त दासबोध कुणी मागितला तर दासबोधाच्या सुद्धा नकला करून त्यांनी दिलेल्या आहेत. गिरीधर स्वामी जे बयाबाईंचे शिष्य होते, गिरीधर स्वामी, त्यांनी तर 400हून जास्त ग्रंथ लिहिलेले आहेत. हे सगळं ग्रंथ लिहित असताना त्यांनी जो स्वतःचा ग्रंथ लिहिला, वेण्णाबाई कृत पंचीकरण, हे सुद्धा खूप प्रसिद्ध आहे. त्यात अन्वय, व्यतिरेक, आकाशाची 3 रूप, चत्वार देह, पंचीकरण, उभारणी, संवारणी अशी रचना आहे. अन्वय म्हणजे एका पाठोपाठ एक सुसंगत रीतीने सांगणं, एखाद्या विषयाचं कथन करणं, किंवा अन्वय म्हणजे असं आहे अशा पद्धतीने एक एक संदर्भ सांगणं. व्यतिरेक म्हणजे असं नाही या पद्धतीने एक एक गोष्टीचा निराश करून सांगणं. अन्वयामध्ये परब्रह्म निश्चय, त्याच्यातला संकल्प, शक्ती, द्वैताची सुरुवात, चंचळत्व, अज्ञान, या सगळ्या गोष्टी त्यांनी उत्पत्तीच्या दृष्टिकोनातून सांगितल्या. त्या व्यतिरेकामध्ये पुन्हा मुळाशी जाणार, मी करता मी भोगता हा जीवात्म्याचा अहंकारयुक्त भाव, ब्रह्मांडामध्ये अंतरात्मा आणि स्वतः जो जीवात्मा आहे त्याचा तो अहंकार असल्यामुळे निर्माण होणारा भाव म्हणजे जीवात्मा. आणि मग त्याच्यानंतर सद्गुरु उपदेश, तो श्रवण केल्यानंतर निर्माण होणारा अकर्तृत्व भाव आणि त्यामुळे निर्माण होणारं शिवरूप, आकाशाची 3 रूप, 3 अविद्यारूपी विश्व अनुभवास येतं. त्याप्रमाणे 3 देहाचं वर्णन आणि नंतर 4था देह, महाकारण देह, सद्गुरु कृपेने त्या परब्रह्माचं दर्शन, त्या दर्शनापर्यंत नेलं जातं. अशा तऱ्हेने पिंड ब्रह्मांड या सगळ्याचं पंचीकरण त्यांनी सांगितलेलं आहे. अर्थात ही फक्त रूपरेषा सांगितली, पण पंचीकरण ग्रंथ अभ्यासनासारखा आहे. वेण्णा स्वामींच्या पश्चात त्यांच्या शिष्या बाह्याबाई किंवा बाईयाबाई मठाधिपती झाल्या. त्यानंतर पुढे अक्का स्वामी, म्हणजे चाफळच्या नव्हे, या दुसऱ्या अक्का स्वामी, गोविंद स्वामी, रामजी, आप्पाजी असं करत करत विठ्ठलदास वगैरे अशी ही परंपरा पुढे मठाधिपतींची चालू राहिली. आजही ती चालू आहे. आज तिथे कौस्तुभ उर्फ कल्याण स्वामी म्हणजे कौस्तुभ बुवा
यांनी 1995 मध्ये सर्व कार्यभार आपल्याकडे घेतलेला आहे आणि आज ते तो सर्व कार्यभार अतिशय उत्तम रीतीने सांभाळत आहेत. आजही परंपरा टिकून आहे हे सांगणं महत्वाचं आहे. वेण्णा स्वामी नुसत्या मठाधिपती नव्हत्या, तर उभ्याने कीर्तन करण्याचा अधिकार त्यांना समर्थांनी दिला होता आणि समर्थांच्या पहिल्या स्त्री शिष्या ज्या उभ्याने कीर्तन करणाऱ्या होत्या. वेण्णाबाई वाचुनी काही इतरा कन्येसी सभेसी कीर्तन आज्ञा नाही. त्यांच्याशिवाय कीर्तन करण्याचा अधिकार अन्य स्त्री शिष्यांना नव्हता. त्यांचा कीर्तनातला व्यासंग पाहता वामन पंडित, गागा भट्ट असे अधिकारी व्यक्ती त्यांच्या कीर्तनाला उपस्थित राहत होते. रामनवमीच्या दिवशी सुरुवातीला जेव्हा वेण्णा स्वामींचं कीर्तन रामरायांच्या पुढे करायचं ठरवलं तेव्हा लोकांनी बहिष्कार सुद्धा घातलेला होता. म्हणजे आधी वेण्णाबाईंचं म्हणजे स्त्री कीर्तनकाराचं कीर्तन, त्याच्या पुढे ती विधवा, त्या विधवेचं कीर्तन आपण रामापुढे ठेवायचं ते रामनवमीच्या वेळेला, म्हणून त्यांच्यावर बहिष्कार घालायचं ठरवलं. पण समर्थ तिथे स्वतः कीर्तन ऐकायला बसले तेव्हा हळूहळू हळूहळू एक एक मंडळी येत गेली आणि हा वेण्णा स्वामींचे ते पाठांतर, त्यांची ती वेदांताची बैठक, भक्तिरसाचं असं ते भक्तिरस प्रधान कीर्तन हे ऐकून सर्व श्रोते मंत्रमुग्ध होऊन गेले. एकदा गागा भट्ट जेव्हा त्यांच्या कीर्तनाला आलेले होते तेव्हा त्यांची श्रवणपुट सुद्धा कीर्तनाने तृप्त झाली होती. तेव्हा ते समर्थांना म्हणाले, कीर्तनामध्ये गा गा अशा 2 अक्षरांवरून तुम्ही भगवंताचं गुणगान गा, भगवंताचं नाम गा असा आदेश मला मिळाला. असं गा गा असं त्यांनी मला म्हणजे उपदेश दिला. वेण्णाबाईंनी मला सांगितलं की मला एक कुठेतरी तो उपदेश मिळाला, आदेश मिळाला असं त्यांनी वर्णन करून समर्थांना सांगितलं आणि ते समर्थांनी गा गा भट्ट म्हणून ते गा गा असं त्यांनी ते सांगितलं. वेण्णा स्वामींनी त्यांच्या कीर्तनाद्वारे समर्थ संप्रदाय सुद्धा वाढवला. 1978 मध्ये वेण्णा स्वामी मिरजेचा रामनवमीचा उत्सव सोडून चाफळला आल्या. मला आता माहेरी पाठवा असं त्या समर्थांना म्हणाल्या. समर्थांनी सज्जनगडावरती गेल्यावर बघू असं सांगितलं. खरं म्हणजे रामनवमीचा उत्सव सोडून कोणीही आपल्या मठामधून यायचं नाही असं समर्थांनी सांगितलं होतं, तरी सुद्धा रामनवमीचा उत्सव मिरजेचा जो होता तो दुसऱ्यांवर सोपवून वेण्णाबाई इकडे आलेल्या होत्या चाफळला आणि त्यावेळेला त्यांनी हे म्हटलं होतं की मला माहेरी पाठवा. त्यावेळेला समर्थ म्हणले सज्जनगडावर गेल्यावर बघू. लोकांना वाटलं आता बरेच दिवस झाले वेण्णाबाईंना त्यांच्या माहेरची आठवण आलेली असावी. पण समर्थांनी बरोबर ओळखलं होतं. वेण्णा स्वामींनी देह गडावरती ठेवावा असं समर्थांना वाटत होतं, म्हणून त्यांनी सांगितलं गडावर गेल्यावरती बघू, सज्जनगडावरती. रामनवमी, हनुमान जयंती सगळे उत्सव पार पडल्यानंतर वेण्णा स्वामींसह सर्वजण सज्जनगडावरती गेले. एक अद्भुत घटना त्यावेळेला घडली. एकादशीच्या दिवशी वेण्णाबाईंनी सर्व म्हणजे असं फराळाचं ताट तयार केलं आणि समर्थांना त्यांच्या खोलीमध्ये नेऊन दिलं. समर्थ भोजन किंवा उपास ती थाळी खाताना ते खोलीचं दार बंद करून घेत असत आणि एकांतात भोजन करत असत. त्यांनी हे वेण्णाबाईंनी सगळं ताट नेऊन दिल्यानंतर वेण्णाबाईंनीच ते दार ओढून घेतलं आणि समर्थांनी जेवायला सुरुवात केली. तो एकादशीचं फराळाचं खायला सुरुवात केली आणि ह्या स्वयंपाकघरात गेल्या आणि त्यांच्या लक्षात आलं की कोशिंबीर वाढायची राहिली. आता त्या कोशिंबीर वाढण्यासाठी त्या खोलीत गेल्या मात्र आणि दार उघडताच समर्थांच्या जागी मारुती रायांचं भव्य असं देह त्यांना दिसला. त्या जागी मारुती राय त्यांना दिसले. ते तेज त्यांना सहन झालं नाही आणि त्या मूर्छित होऊन पडल्या. समर्थांनी त्यांना
मस्तकावर हात ठेवून देहबोधावरती आणलं. समर्थांनी वेण्णा स्वामींना त्यांचा देह ठेवण्यापूर्वी आपलं खरं स्वरूप दाखवलं. गडावर असताना मला माहेरी कधी पाठवणार अशी पुन्हा विचारणा वेण्णा स्वामींनी केली. वेण्णा स्वामींनी तसं विचारताच चैत्र वद्य चतुर्दशीला समर्थ म्हणाले, आज दुपारी 4 वाजता वेण्णाबाईंची कथा ठेवा, कीर्तन ठेवा आणि मग त्यांना आपण माहेरी पाठवूया. उद्धव स्वामींच्या बरोबर गडावर सर्वांना निरोप पाठवला. आणि त्यावेळेला सगळे बाहेर पडल्यानंतर गदगदित स्वरांनी वेण्णाला समर्थांनी विचारलं, आता पुन्हा केव्हा येणं होईल? त्या म्हणाल्या, जगाच्या कल्याणा तुमचं अवतरण जेव्हा होईल तेव्हा तुमच्याच चरणाची दासी म्हणून पुन्हा येईल. कीर्तन सुरू झालं. स्वतः समर्थ कीर्तनाला बसले. वेण्णाबाईंनी मीरेचं आख्यान लावलं. निरूपणासाठी स्वतःचाच अभंग घेतला. बंध विमोचन राम माझा, बंध विमोचन राम, बंध विमोचन राम माझा, बंध विमोचन राम, शरण ही वेण्णा आत्मा रामा, पावली पूर्ण विराम, बंध विमोचन राम. असं पद कीर्तन होताना त्या आळवत होत्या. सर्वजण हरिनामाच्या गजरामध्ये रंगलेले होते. शेवटी समर्थांना वंदन करण्यासाठी वेण्णाबाई पुढे झाल्या. सज्जनगडावरचा आसमंत भक्तीच्या कंपनाने परिपूर्णपणे भारावून गेला होता. वेण्णाबाईंचं देहभान हरपलं होतं. अभंग म्हणता म्हणता समर्थ चरणावरती त्यांनी आपलं मस्तक ठेवलं. त्या चरणांना अश्रूंचा अभिषेक केला आणि त्याच ठिकाणी वेण्णाबाई समर्थ चरणी लीन झाल्या. स्वतः समर्थांनी त्यांना अग्नी दिला. स्वतः समर्थांनी त्यांना अग्नी दिला आणि त्याच ठिकाणी आज आपण जर गडावर गेलो तर तिथे आपल्या लक्षात येईल, तिथे एक तुलसी वृंदावन आहे. ती त्यांची समाधी आहे. समर्थांनी अग्नी दिला त्या ठिकाणी तुलसी वृंदावन उभारून त्यांची समाधी तिथे बांधण्यात आली. त्या समाधीच्या पुढे चाफ्याचं झाड आपोआप आलं. समर्थांनी 1682 मध्ये देह ठेवला. ज्यावेळी समर्थांची समाधीची आरती सुरू व्हायची, समाधीच्या ठिकाणी संध्याकाळची आरती सुरू व्हायची, त्यावेळेला त्या चाफ्याची फुलं समर्थांच्या समाधीवर पडत असत. यात कुठलीही अतिरंजित गोष्ट नाही. या सर्व गोष्टी गिरीधर स्वामींनी पाहिलेल्या आहेत. हे जे गिरीधर स्वामी आहेत हे समर्थांच्या समकालीन होते बयाबाईंचे शिष्य. वेण्णाबाई समर्थांच्या शिष्या वेण्णाबाई, वेण्णाबाईंच्या शिष्या बय्याबाई आणि त्यांचे शिष्य गिरीधर स्वामी होते. ही चाफ्यांच्या फुलांची गोष्ट गिरीधर स्वामींनी स्वतः पाहिली होती आणि त्यांनी ती लिहूनही ठेवली आहे. त्यामुळे गिरीधर स्वामींनी जे वर्णन केलेलं समर्थ चरित्र आहे, समर्थ प्रताप म्हणून जे आहे, या गोष्टी त्यांनी स्वतः पाहिलेल्या असल्यामुळे त्या तितक्याच खऱ्या मानल्या जातात. समर्थांनी वेण्णा स्वामींना अग्नी दिला. त्यांची एक सच शिष्या आज त्यांच्या माहेराला निघून गेली होती. असं हे गुरु शिष्य एकतत्व दाखवणारं अलौकिक चरित्र असलं तरी संकटातून तावून सुलाखून निघालेलं एक आदर्श चरित्र सुद्धा आहे. 16व्या शतकामध्ये एका स्त्रीनी सद्गुरु सेवा समजून
धर्मस्थापनेचं, संघटनेचं आणि धर्म जागृतीचं कार्य केलं, जे आम्हा सर्वांना तसंच भावी पिढीला बोधप्रद आहे. एक सामान्य बालविधवा कडकडीत वैराग्यानी, अखंड अभ्यासानी, रामाच्या कृपेने सद्गुरूंना जीवन समर्पित करून स्वरूप संप्रदायाची स्वामिनी झाली. अशा ह्या वेण्णा स्वामींना वंदन करून मी इथेच थांबते. जय जय रघुवीर समर्थ.